सरस्वते नमः. श्री रामचंद्राय नमः. आकाशवाणीचे उत्तर ऐकूनिया श्री रघुवीर. करी धरुनिया कुमार यज्ञशाळे प्रवेशला. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळ मंगळाचे पवित्र तो देहवाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ. मौली देव करा. अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये तुमच्या सर्व रामायण प्रेमी असतील, ज्यांचं परमार्थावरती नितांत प्रेम असल्याचं सर्व सद्भक्तांचं या ठिकाणी तुमचं दर्शन झालं आणि या दर्शनाचा योग घडवून आणण्याचं काम माझे परममित्र आदरणीय प्राध्यापक योगीराज बदने सर यांनी करून दिलं. येता येता आमच्या नागनाथ महाराजांना म्हणलं चला आपण थोडी सेवा करून येऊ. त्यांचा योग आला आणि म्हणून तुमच्या सर्वांचं दर्शन घडलं. कारण तुमचं दर्शन हे आमचं परम भाग्य आहे. सरांच्या आई सोबत आल्या म्हणजे सप्ताह चालू आहे, गावाकडे जायची मला. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. 7 कांड आहेत रामायणातल्या. 7 कांडामध्ये उत्तर कांडातली कथा चाललेली आहे. ऐकासत बघतो कथेचा प्रसंग ग्रंथाला गावागागा परिहार देतात. भगवान परमात्मा आहे, दुःख आहे, मोह आहे. आपले 2 पुत्र हातामध्ये धरलेले. कारण मानव जातीला आलेल्या भगवान परमात्म्याला नाट्य विडंबन करून दाखवावं लागतं. कारण बहुरूप्याचं सोंग घातलेल्या माणसाला केवढाही मोठा अधिकारी असला तरी फाटके कपडेच अंगावरती घालावे लागतात, कारण त्याला शोध लावायचा आहे. तसं माझ्या भगवान परमात्म्याला 2 पुत्र हातात धरलेले. आकाशाची वाणी झाली. आकाशवाणी झाल्याच्या नंतर पुढची असणारी माहिती मिळाल्याबरोबर 2ही पुत्रांना आपल्या हातात धरलं आणि भगवान परमात्मे या शाळेमध्ये प्रवेशले म्हणतात. आणि मग शाळेमध्ये प्रवेशल्याच्या नंतर पुढचा परिहार काय झाला ऐकूया. रमणीया ते श्रवरी प्रातकाळी दूषणारी स्नान संध्या करून ते अवसरी ऋषी सहित भगवान परमात्म्याचा बिरद आहे सदरक्षणाय खलर धर्माचे पालन करणे पाखंडी खंडन हेची आमा करणे काम बीजवाळ वावे नाम. कारण भगवान परमात्मा धर्मावरती ग्लानी ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस अवतार धारण करत असतो. आपल्या पुत्रांना समवेत घेतलं. आपली विधी आटोपली गेली. भगवान परमात्मे विचार करतायत माणसाच्या मनामध्ये. माणसाने सावध बसत बघतो. जगाच्या मायबापाची अवस्था आहे. ज्या दिवशी माणूस दुःखामध्ये दुःखाच्या सागरात बुडतो त्यावेळेस द्वंद्वावस्था निर्माण होते माणसाची. मग धीर कारण सहाय्य होतो नारायण. भगवान परमात्मेने ऋषी समवेत असणार त्या ठिकाणी चर्चा करत बसलेले. ऋषीच्या समवेत बसल्यात पण परिस्थिती काय बनते भगवंताची आहे. मंडळी थोर थोर मिळाले राक्षस वानर प्रधान सेनानायक ऋषीश्वर नगरीचे नागरिक लोक सगळे दमडले. कारण कुठलेही कोणीही शिल्लक आहे. राक्षस मिळाले, वानर मिळाले, नर मिळाले, देव मिळाले, सगळे मिळाले. एक लक्षात घ्या, माणसाच्या आयुष्याचा शेवट त्या दिवशी पूर्णत्वाला जातो त्यावेळेस सगळं वैरत्व संपलं पाहिजे. विचार खंडन झालं पाहिजे आणि एक सुखानं आणलं पाहिजे. गावा सप्ताह असेल, शक्ती असेल, रामायण असेल, मतांतरे बाजूला सारा माय बाप हो. कारण हे एकत्र येण्याचं मुख्य साधन हेच आहे. आणि म्हणून सगळे देव जमले, ऋषी जमले, वानर जमले, नर जमले, राक्षस जमले, सभास्थानी सगळे बसले. आणि मग काय काय परिहार घडतो ऐकूया म्हणतात. देऊनी लवकुशात श्रीराम आरंभिले रामकथे. ऐकता सुख न वाटे चित्ते परम व्याकुळ पय झाला. जीवानं याचा आदर्श मनामध्ये घेतला पाहिजे. संकट अनेक येतात सद्भक्तो.
पण संकटाला दोन दोन हाताने जो उभा सलखून जातो तो खरा माणूस असतो. संकट कुणावर येत नाहीत, संकट प्रत्येकावर येतात. अरे देवावर संकट आलंय, दोन्ही आपल्या पुत्रांना त्या ठिकाणी आज्ञा दिली भगवान परमात्म्याने. रामायण आपलं रामचरित्र वाचाय, कारण देवालाच माहित नाही ना तुझ्या नामाचा महिमा, तुझ न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आमा जन्म गोड या लागी. ऐकलं, कथा सुरू केली, पण माणसाच्या माग मोह असेल, माया असेल, ब्रह्म असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, त्यावेळेस कुठंच मन आपलं रमत नाही. माझ्या प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी अस्वस्थ करून सोडू लागली ती रामकथा सुद्धा असून सुद्धा मन तिथं रमत नाही. अशा परिस्थितीमध्ये काय प्रसंग घडलाय का म्हणता. पाहू लागला चौकडे न देखे जानकीचे रूपडे, मने दिशा दृष्टी उद्वस पडे, अन्नकार दाटून. जीवनामधलं एक फार मोठा शोक व्यक्त करतात भगवान परमात्मा. आणि म्हणून जीवन जगत असताना धर्मपत्नी असेल, मैत्री असेल, या समाजामध्ये वागत असताना, विचार करत असताना कसं वागावं ही गावोबा महाराजांची ओळी सांगते मला. ज्यावेळेस भगवान परमात्मे रामचरित्राचं असणार त्या ठिकाणी चिंतन करायला सुरुवात केली, पण मन रमत नाही. का? विरहाचं दुःख एवढं असतं की ज्याला तो विरह झालाय त्यालाच कळत असतं. भगवान परमात्म्याचं मन लागत नाही. भगवान परमात्म्याचं लक्ष आपल्या धर्मपत्नीकडे गेलं. कुठं आहे माझी जानकी? का दिसत नाही? अंधार दाटून आलाय, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, पण भगवान परमात्म्याच्या डोळ्यासमोर अंधार दिसतोय. का? जानकीचा वियोग झालाय, जानकीचा विरह झालाय. आणि या जानकीच्या विरहामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा विचार करतोय. सगळीकडे सुन्न वातावरण त्या ठिकाणी दिसून येतंय. जानकी दिसत नाही. जीवन असणार त्या ठिकाणी शून्य वाटतंय. काय अवस्था झाली प्रभूची. माझी जानकी विना उद्वस अवघे विरांची भुवन, मज राजाची चाड कोण, सभा विसर्जून उठिला. भगवान परमात्मे दुःखी आहेत. दुःख सागराच्या डोहात बुडालेले प्रभू रामचंद्र आपली व्यथा या ठिकाणी मांडतायत. मायबापू ऐका. आणि म्हणून पुरुषाने आणि स्त्रीने, पती पत्नीने जीवन जगताना कसं जगलं पाहिजे माझ्या गावबा महाराजांचे आदर्श उभे या ठिकाणी. काही अरे एक लक्षात घ्या, पत्नी ही काही काळाची पत्नी असते, काही काळाची बहीण असते, आयुष्याच्या वार्धक्य काळाची ती आपली आई सुद्धा असते. हे लक्षात ठेवा सगळेजण. आणि म्हणून पती हाच परमेश्वर आहे जाणलं पाहिजे. पती हा परमेश्वर जाणलं पाहिजे. म्हणून पत्नीनं अर्धांगी जाणायचं नाही का? पतीनं सुद्धा आपली अर्धांगिनी लक्ष्मी आहे असं जाणून जीवन जगलं पाहिजे. हे जीवनाचं रहस्य आहे. आणि मला वाटा मग या असं जर समजलं तर या दुःख होण्याचं कारण नाही. भगवान म्हणतात माझी सीता या ठिकाणी या जगतात दिसत नाही, म्हणजे मला या भगवान या विरंचीचं म्हणजे ब्रह्मदेवाचं सदन सुद्धा मला त्या ठिकाणी पोळायला लागले, उलथून टाकायला लागले. कुठे आहे माझी सीता? काय बिघडलंय? दुःख सागरात बुडालेले भगवान परमात्मे सगळं भाषण करतायत. कुणाशी बोलतायत? बोलण्यासाठी कुणी नाही, ऐकण्यासाठी कुणी नाही, पण एकांत करण्याचा ठाव माझ्या प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी व्यतीत करू लागले. काय केलं माझ्या प्रभूने? मन लागत नाही त्या रामचिंतनामध्ये. सभा विसर्जित केली. आणि सभा विसर्जित करून भगवान काय म्हणाले बोलाय का? नावडे राजभोगोपचार, नावडे चतचामर, नावडे गायला सुस्वर, अवस्था थोर. गंधर्वाचं गायन आहे, नाना प्रकारचं असणारं भगवत भजन आहे. माझ्या प्रभूची अवस्था आहे, द्वंद्व अवस्था आहे. त्या भगवान त्या इंद्रदेवाचं ब्रह्मदेवाचं सदन माझ्या प्रभू असताना त्या ठिकाणी नृत्य टोचतंय. सुंदर रखमारी गाते, पण डोळा लागलेली अंगाला भोजन आवडत नाही, भजन आवडत नाही, संसाराचा त्याग करावा लागतो. हे ऐश्वर्य सोडून द्यावं लागतं माझ्या प्रभू. का?
या विश्वामध्ये माझी शिका असेल तर या ऐश्वर्याला काय किंमत आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपला संगती आहे, आपला साथी आहे, तोपर्यंत जीवन आनंदाने जगा. प्रत्येकाने ते जगलंच पाहिजे. एकमेकाच्या सुख दुःखात सामील झालं पाहिजे. कारण एकाच गाडीचे मार्ग दोन चाक असतात, पती आणि पत्नी. एक गाडीचं चाक जर गळून पडलं तर गाडी चालत नाही. आणि ही गाडी जर सुरळीत चालवायची असेल तर दोन्ही चाकांनी व्यवस्थित चालवलं पाहिजे. भगवान परमात्मा दुःखी आहे. डबडबल्या डोळ्यांनी भगवान परमात्मा आपली व्यथा मांडताय. काय करायचे ऐश्वर्याला, काय करायचे या भोगाला, हे भोग असणाऱ्या या भोगाचा त्याग करावा अशी भगवान परमात्म्याची अवस्था झाली आहे. सगळ्यांना उठमाती देऊन काय म्हणावे पुढे शास्त्र व्याख्यान नावडे ध्रुवपद श्रवण नावडे हरी कथा कीर्तन चिंता गण सीतेची. आणि म्हणून जीवनात चिंता घालवायच्या. चिंतने सारे तो धन्य धन्य काळ. कारण चिंतनामुळे हा काळ घालवला पाहिजे. पण मुळामध्ये चिंताच निर्माण झाली आहे. त्या चिंतेनं काय वाटत होतं, हे सदन, हे ऐश्वर्य, हे या ठिकाणी मिळालेले भोग हे असते त्या ठिकाणी मनाला स्वस्थ बसले होते. आज माझी सीता माझ्यापासून अंतर गेलो, दुरावली गेली. आणि आज सुदैव वाचून मी काय झालो, पोरका झालो. माझं जीवन असतं त्या ठिकाणी अनाथ झाला. आणि म्हणून माणसाला पुन्हा खेळ करण्यापेक्षा जीवाला उद्देश आहे माझ्या बाबांचा. पुन्हा खेळ करण्यापेक्षा लय चांगलं होतं, लय बरं होतं म्हणण्यापेक्षा आहे त्यावेळेस असणार त्याचा योग्य भोग घ्या. सुखानं दोघे जीवन जगा. संसारामध्ये असलेले मुलांचा गळा असेल, पती पत्नीचा गळा असेल, सुनांचा गळा असेल, योग्य चांगला तुमचा असेल निश्चितपणाने चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे चिंतन आवडत नव्हतं, हे भजन आवडत नव्हतं, हे भोग आवडत नव्हते, हे ऐश्वर्याला असणारा शेत देऊन भगवान परमात्मे दुःखी झाले. पुढं काय आपले भाष्य करू लागले का, नावडे फार जीवन विहार नावडे राजपतीचा दरबार नावडे इष्ट बंधू सोदर नावडे प्रकार माणसाला माईक पदार्थ अधिक आवडतात. भगवान परमात्मे म्हणाले मला आता त्या ठिकाणी त्याग करावा असा वाटतोय. सहोदराशी असणारा त्या ठिकाणी इच्छा आहे नाही. अंतर आमच्या संसारिकामध्ये असलेल्या कोणत्याही जीवाची मला आता इच्छा राहिली नाही. पुत्र असतील, पौत्र असतील, मुलं असतील, बंधू असतील, आई कुणाचाही या ठिकाणी कुणाबद्दलही माझं प्रेम नाही राहिलं. कारण माझ्या या सोबत असलेली कामिनी माझी दूर झाली. मी पोरका झालो, मी अनाथ झालो. कारण ज्याच्या ऐश्वर्याने मी 14 वर्षाचा वनवास पूर्ण केला, पण आज माझी सीता मला सोडून गेली नाही. त्या ठिकाणी भगवंताने त्या ठिकाणी दूर जंगलामध्ये वनात पळटून लावली. आणि म्हणून मी पुन्हा आपल्याला एकच सांगतो, जीवन जगत असताना आनंदाने जगा, सुखाने जगा, ऐश्वर्याने जगा, आहे त्याच्या समाधान मानायला शिका. आपल्यापेक्षा लहान माणसाकडे बघून संसार करायला सुद्धा दुःख होणार आहे. मोठ्याकडे बघून त्या दिवशी संसार करताना त्या दिवशी दुःखाला पात्र होतात. आणि म्हणून ठेवले आनंद ते क्लेशेची राहावे, तेत्या सुद्यावे समाधान. पण भगवान परमात्म्याचं संसारात चित्त रमत नाही, ऐश्वर्यामध्ये चित्त रमत नाही. गादीचा असणारा त्याग करावा असा वाटतो. आणखीन काय काय अवस्था झाली आहे का म्हणला, गौरवर्ण जंगलातल्या प्राण्यावरती प्रेम लावलं तर ते धरून आपल्याकडे ऐश्वर्य राहणार नाही. माणसाचं प्रेम कमी झालं, माणसाचं प्रेम कमी झालं फक्त, आणि पैशावरती मालिक झालं महाराज. आणि मला तर वाटतंय ज्या दिवशी पैसा जास्त झाला त्या दिवशी माणसातलं प्रेम निघून गेलं आणि त्याचं ते प्रेमाचं रूपांतर पैशात. सगळीकडे बघू लागले, पक्षी असतील, पक्ष्यांना बघू लागले. ऐका, कारण का मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा आहे. ही नाट्य विडंबन नाट्य हे तुम्हाला आम्हाला उद्देश आहे, जगाला उद्देश आहे. लक्षात घ्या. देव वेडे होते का? एक बसणे, एक बाणी, एक पत्नी असलेला भगवान परमात्मा
आपली लीला या ठिकाणी जगताला दाखवतो. हे माझे गावाला आपल्या मुलीमधून सिद्ध करतात. काय काय म्हणणार ते ऐका पुढं. ज्ञानी आवडी आसिता हृदयी धरो निघाला जाता पुढे काय वचनी कथा ती सावधान श्रोते सर्व श्रोते बाबांना गावाला सांगतात. मनामध्ये माझ्या सीतेचं नामस्मरण आहे, सीतेचं चिंतन आहे, ध्यानामध्ये धरल्याने आपल्या हृदयाला आलिंगन दिलं आणि चिंतन करू लागले. असा विचार भगवान परमात्मे आपल्या मनातला विचार प्रकट करतात आणि असा विचार करत करत पुढचा असणारा प्रसंग काय वर्तले म्हणतात श्रोते मायबापांना. तरी कलियुगामध्ये मग सर्व सुखाशी पात्र होईल प्रतिज्ञा उत्तर महाशी उघडाई कामावली चुरे. तसं साधारणपणानं सर्वांगाचे काय करून कथा श्रवण करायला म्हणू लागले. यज्ञ करी श्री रघुनाथ 10 वर्ष पर्यंत सीता सुवर्णाची केली होती यागादी कर्म संपादी. भगवान परमात्म्याने विचार केला जीवन जगायचे हे माहित आहे. जगातल्या प्रत्येक वस्तूचा भोग माहित आहे, नश्वर आहे. हे जीवन नश्वर आहे, वस्तू जगातली नश्वर आहे आणि माहित वस्तूच्या मार्गातून भगवान परमात्म्याने यज्ञाचा आरंभ केला. किती वर्ष आरंभ केला? 10,000 वर्ष भगवंताने आपला यज्ञ आरंभ केला. यज्ञाचा आरंभ केल्याच्या नंतर एक सुवर्णाची अशा प्रकारच्या त्या ठिकाणी सीता निर्माण केली. आणि मग पुढचा प्रसंग काय घडला ऐका म्हणतात. 10 वर्ष वरी याग करिता पौलस्ताने सुवर्ण दक्षिणाबाई ऋषीला दिली तसे. त्या पौलस्ताने जो भगवान परमात्मा ज्या रावणाला ज्याने मारलं तो प्रभू भगवान 10,000 वर्ष असणारी तपश्चर्या केली, यज्ञ केली आणि त्याच्यामधून ती सुवर्णाची असणारी त्या ठिकाणी शिकार तयार केली गेली आणि मग अनेक ऋषींची तिथं भेट झाली म्हणतात. आणि पुढचा प्रसंग काय झाला ऐका. तरी ते याग कोण कोण सांगेल तयाचे नामाविना यज्ञ मागे तो यज्ञ अनुक्रमे आणि म्हणून ग्रंथकर्ते महाराज सांगतात यज्ञ केला भगवान परमात्म्याने. यज्ञ करत असताना यज्ञाचे काही नियम असतात, यज्ञाचे काही रीतिभाती असतात. त्या न्यायाला सोडून भगवंताने आपला यज्ञ 10,000 वर्ष पूर्ण केला. अनेक ऋषी मंडळी वेगवेगळे थोर ऋषीगण आहेत. आता तिथं कोण कोण होते, कसे कसे होते, त्याची कशी कशी यादीचा असणारा प्रकरण करू लागले ऐका म्हणतात. वाजपेय ज्योतिष्ठो तिला गोसवायचा चतुर्थ फल ग्रास पंचमावतारा. आणि मग कोण होते? 5 प्रकारचे यज्ञ. कोणकोणता यज्ञ केला? हा आता हे वाचेचं जप करणारे यज्ञ होते. पुन्हा दुसरा यज्ञ मानला गेला ज्योतिष म्हणजे ऋषींचा त्या ठिकाणी यज्ञ असेल. तिसरा यज्ञ आतिरा म्हणजे अशा प्रकारचे पंचम प्रकारचे यज्ञ भगवंताने मांडले गेले आणि ते यज्ञाची मांडणी केली, रचना केली आणि मग तिथे उपस्थित अनेक ऋषी करून राहिले म्हणतात. अश्वमेध नाम सहाव्याचे चैत्य सप्तम साचे आणि काही नाना पैचे साचे आणि म्हणून हे 5 यज्ञ केले. पुढचा 6वा यज्ञ मांडला गेला अश्वमेध नावाचा यज्ञ. काय भगवंताच्या मनातला विचार असेल, काय भगवंताच्या हाताने पुढची लीला असेल आणि म्हणून अशा अनेक त्याच्याही पेक्षा विचित्र प्रकारचे